वर्षाचं शिक्षक आहे. वांझोट पितृत्व. स्त्री स्वातंत्र्य, स्त्री हक्क, स्त्री पुरुष समानता, स्त्री सबलीकरण हे मुद्दाड शब्द ऐकायला बोलायला खूप छान वाटतात. स्त्री स्वातंत्र्य, स्त्री हक्क, स्त्री पुरुष समानता, स्त्री सबलीकरण हे मुद्दाड शब्द ऐकायला बोलायला खूप छान वाटतात. पण शुक्राचार्यांच्या मंत्राने या शब्दात प्राण ओतायचे ठरवलंय ना, तर तुझ्यासारख्या प्रसिद्ध वक्त्याची जीव जायची वेळ येते. होय ना? स्त्री पुरुष समानतेचा आवाज तुझ्या किचन मधून आला तर, स्त्री पुरुष समानतेचा आवाज तुझ्या किचन मधून आला तर खरंच सांग, तू जाहीर सभेत स्त्री पुरुष समानतेविषयी बोलशील का? स्त्री स्वातंत्र्याचा नारा, अरे स्त्री स्वातंत्र्याचा नारा तुझ्या घरातील घुमटात घुमला तर खरंच सांग, तू कॉलेजच्या विद्यार्थिनींना स्त्री स्वातंत्र्य घोळून घोळून पाहशील का? स्त्री हक्क, स्त्री कायद्याची बीजे, स्त्री हक्क, स्त्री कायद्याची बीजे वटवृक्ष होऊन तुझ्या घरावर फोपावली तर खरंच सांग मर्दा, तू स्त्री शिक्षणाचा आग्रह धरशील का? स्त्री हक्क, स्त्री कायद्याची बीजे वटवृक्ष होऊन तुझ्या घरावर फोपावली तर खरंच सांग मर्दा, तू स्त्री शिक्षणाचा आग्रह धरशील का? मित्रा, तुझ्या स्त्रीविषयक समाजकार्यातील एकही शब्द तुझ्या घरात तू जन्माला घातला नाही. अरे मित्रा, तुझ्या स्त्रीविषयक समाजकार्यातील एकही शब्द तू तुझ्या घरात जन्माला घातला नाहीस. पण त्यांचं बीज अचानकपणे तुला रुजताना दिसलं तर लगेच, पण त्यांचं बीज तुला अचानकपणे रुजताना दिसलं तर लगेच संस्कार, संस्कृती, मातृत्व आणि सहनशीलता या तुझ्या तोंडच्या अनवरत अपत्यांनी त्यांचा गळा घोटलाय. स्वतःचा वैचारिक नामर्दपणा लपवण्यासाठी, स्वतःचा वैचारिक नामर्दपणा लपवण्यासाठी तू मनुवादी वृत्तीची ही गोंडस बीजे ओततो तुझ्या घरातील स्त्रीच्या वैचारिक गर्भात. अरे स्वतःचा वैचारिक नामर्द लपवण्यासाठी तू मनुवादी वृत्तीची ही गोंडस बीजे ओततो तुझ्या घरातील स्त्रीच्या वैचारिक गर्भात. तीही मोठ्या आनंदाने वाढवते तुझ्या लुळ्या पांगळ्या शब्दांचे टेस्ट ट्यूब बेबी. तुझा वैचारिक वांजपणा समाजाला समजू नये म्हणून. अरे तीही मोठ्या आनंदाने वाढवते लुळ्या पांगळ्या शब्दांचे टेस्ट ट्यूब बेबी. तुझा वैचारिक वांजपणा समाजाला समजू नये म्हणून. मित्रा पुरे कर आता, मित्रा पुरे कर आता तुझं हे वांझोट पितृत्व घेऊन मिरवणं आणि त्या वांझोटा पितृत्वासाठी स्त्रीत्वाची प्रत्येक पिढी बर्बाद करणं, स्त्रीत्वाची प्रत्येक पिढी बर्बाद करणं. धन्यवाद.